तुम्ही 21 वर्ष या महाराष्ट्राला सांगत होतात. बरं तुम्ही साधं लग्न करायचं साधं सांगत नव्हतात. साधं लग्न केल्यावर सुद्धा पोरं होतात. ही जी तुमची सांगण्याची जी स्टाईल होती ना, मग ती कुठं गेली ही स्टाईल? तुम्ही जे लोकांना सांगितलं, तुमच्यावर वेळ आली तेव्हा तुम्ही का ते पाळू शकला नाहीत? हा प्रश्न आज महाराष्ट्र विचारतोय. मग विक्टिम कार्ड का खेळलं जातंय हा प्रश्न आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अत्यंत चांगला प्रश्न आहे आणि मुळात सगळ्यांनी आपली आपली भूमिका जी मांडली ती खूपच सुंदर आहे. तृप्तीताईचं एक वाक्य मला फार मनापासून आवडलं की प्रत्येकाचा पैसा हा खरोखर कष्टाचाच असतो. आणि त्यांनी याही बाजूला खूप चांगल्या पद्धतीने मांडलं की लेकीची हौस हा बापालाच पूर्ण करायची असते. मीही या चर्चेमध्ये सहभागी होत असताना एवढीच भूमिका मांडायला सहभागी झालोय. तुमची पहिल्यांदा माफी मागतो की मला नेमकं कीर्तन आहे आता आणि फार वेळ मला देता येणार नाही. पण आपली भूमिका एवढी माझी स्वच्छ आहे की एखाद्या बापाच्या मुलीवरती ज्या वेळेला ते ट्रोलिंग होतं ते इंदोरीकरांनी केलेलं असो किंवा कोणी केलेलं असो, मी त्या ट्रोलिंग बद्दल समर्थन केलं की ते ट्रोलिंग बिलकुल चुकीचं आहे. म्हणजे मी असं म्हणणार नाही की ते इंदोरीकरांच्याच मुलीला केलं म्हणून चुकीचं आहे. जगातल्या कोणीही बापाच्या मुलीला ते ट्रोल ते भावणारच नाही, ते चुकीचंच आहे. सहमत. म्हणजे कोणालाही तुमच्या आपल्याला सगळ्यांना आपल्या घरी मुली आहे. राहिला विषय आपली जी भाषा आहे कीर्तनात ती शोभते का? निश्चितच वारकरी संप्रदायाच्या आचारसंहितेला धक्का लागेल असं कोणी वक्तव्य त्या गादीवरून करू नये. आणि महिलांना दुखावणारं ते जर इंदोरीकरण करत असतील तर त्याचंही समर्थन काही एक कीर्तनकार म्हणून मी कधी करणार नाही. त्याचं कारण असं आहे क्या गा रहे हो यार अपनी तान में धूमधाम में. थोडंसं साधन बदललं पाहिजे. कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगात प्रवास करत असताना तरुणांकडे वारकरी संप्रदायाचा विचार पोहोचवत असताना थोडंसं विनोदाच्या माध्यमातून एक विनोदाची झालर त्याला आपण त्या विनोदाच्या झालरला एक सुंदर दैदिप्यमान मराठीची सांस्कृतिक भाषा असावी की ज्या भाषेमुळे कोणाचं अंतःकरण दुखावणार नाही. थोडंसं साधन बदला. राष्ट्रसंत म्हटले क्या गा रहे हो यार अपनी तान में धूमधाम में. सुनने वाले तो हंस रहे सुनते नहीं है कान में. अब तो समझ जाना यह चीज यहाँ चलती नहीं वैसी चीजें समाज को दीजिए श्रोता जगत से हिलता नाही. बसलेला समाज थांबवण्याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा एखाद्या वक्त्याला निश्चितच करावी लागते. ती चिकटून ठेवण्याकरता निश्चितच आपल्याला थोडीशी विनोदाची झालर किंवा काही उदाहरणासह वर्तमान काही गोष्टी पाठवता येतील याचा प्रयत्न केलाच गेला पाहिजे. परंतु त्याने कोणाचं अंतःकरण दुखवेल ही भाषा बिलकुल कोणाकडूनच असू नये, ती इंदोरीकरांकडूनही असू नये याचं सुद्धा मी आणि विशेष मी की ते समर्थनाकरता उतरलो नाही. फक्त एका मुलीला झालेलं ट्रोलिंग मला भावलं नाही. मी त्या कारणामुळे या डिबेटमध्ये सहभागी आहे. विशालजी माफ करा एका गोष्टीसाठी. मी आपल्या सगळ्यांची सगळे तुम्ही वारकरी संप्रदायातले जेवढे कोणी सगळे महाराज मंडळी आहेत ना ते आमच्या सामान्य माणसांसाठी सगळ्यांसाठी खूप वंदनीय असतात. पण शोकांतिका या महाराष्ट्राची की कीर्तनाच्या गादीवरून घोडे लावण्याची जेव्हा भाषा केली जाते त्याच्याबद्दल एक ब्र काढण्याची हिंमत तुमच्या सगळ्यांची होत नाही. काय भाषा आहे ही? कुठल्याच वारकरी संप्रदायाची परंपरा आणि पताका घेऊन चाललोय? एक जाब विचारण्याची हिंमत वारकरी संप्रदायात या महाराष्ट्रात कुणाची होत नाही. याला काय म्हणायचं? ना निश्चितच आपलं जे म्हणणं आहे मी तेच बोललो की वारकरी संप्रदायाच्या आचारसंहितेला धक्का लागेल असं बोलणं कोणीही उचित ते धरणार नाही, कोणी असो. मग त्याच्याबद्दल तुम्ही का म्हणला नाही? जसं त्यांच्या मुलीबद्दल तुम्हाला वाईट वाटलं ना महाराज, या कीर्तनाच्या गादीवरून घोडे लावण्याची भाषा या महाराष्ट्रात चालणार नाही. वारकरी संप्रदाय कदापि मान्य करणार नाही. आम्ही निषेध करतो. हे बोललं पाहिजे सगळ्या वारकऱ्यांनी. 100% बोललं पाहिजे. वारकरी संप्रदाय मुक्त कंठाने आपली बाजू मांडतच असतो. इतकी बाजू मांडतो की ज्या वेळेला मग तो कोणी असो, विलास बडे आम्हाला पावसात उतरतात त्यावेळेला विलास बडे सांगायचा वारकरी संप्रदाय प्रयत्न करतो. आणि एक पत्रकार कसा असावा, एक कीर्तनकार कसा असावा, एक व्याख्याता कसा असावा हे निश्चितच आपण सगळ्यांनी सांगितलं पाहिजे. आणि तुम्ही जे बोललात की समर्थन या गोष्टीचं होऊ शकत नाही की त्या गादीला अशोभनीय जे वर्तन आहे भाषा आहे ती आपण बोलू नये, या गोष्टीचं मी सहमतच आहे, प्रश्नच नाही.